तर नमस्कार मित्रांनो, हुड वगैरे मारून आज एक जरा लांबचा प्रवास धरलेला. एक साईड 750 ते 800 किलोमीटर जायचं होतं आणि आपल्याला गाडी भरायला का नाही हमीदवाडा कारखान्याकडे जायचं होतं बघा. 80त 5 घालून आलो अर्जुनवाड्यापाशी. ही आपल्याला टोळी घेऊन जायची होती ऊस तोडणारी. माळा वगैरे लावून दिला. 12 ते 13 जण कार्यकर्ते होती ती. तर भावानो, यांना का नाही आपल्याला घेऊन का नाही गजानन महाराजांच्या गावाला म्हणजे शेगावला जायचं होतं. तर प्रवास काय 3 दिवसाचा होणार म्हणून घरात येताना मोठा जार भरून पाणीच घेऊन आलेलो. गाडी वगैरे भरून केली सुरुवात प्रवासाला. उसगाव जवळ येऊन ग्रीस मारायला थांबलो. मामा का नाही ग्रीस एक नंबर मारत्यात. जॅक वगैरे लावून घरघरीत ग्रीस मारून आलो आपण टावड्याटेला. आपल्या संघ येणार होता साहिल भाऊ. का इथं आपली वाटच बघत होता. भावाला घेऊन केली सुरुवात पुढच्या प्रवासाला. आता वाजलं होतं 6. आता काय पोचायला आपल्याला उद्या दुपारच होणार आहे. वडावत पंपात येऊन पहिला टाकी केली फुल. तिथनं डायरेक्ट धरला ठेका एका रेषेतच. सांगोल्याच्या मागच्या टोल नाक्यापाशी येऊन थांबलो. कार्यकर्त्यांना लागल्या होत्या बुका. त्यांना पाठवलं हॉटेलकडे आणि आपण काय घरात नेताना डबा आणला होता. मग काय असं खाली बसून केली सुरुवात. आणि घरचं जेवण म्हणल्यावर काय एक नंबरच विषयच नाही. मस्त असं जेवून डायरेक्ट आलो आपल्या पंढरपुरात. पांडुरंगांचं घेतलं दर्शन लांबनच आणि आलो डायरेक्ट बार्शीपाशी. झोप या लागलेली वडली साईडला. दोघांनी दिली तिथंच ताणून 2-3 तास आराम करून लागलो परत प्रवासाला. केस गाव लागलं. मग इथं जरा चहा घ्यायला थांबलो. अजून पल्ला 350 किलोमीटरचा राहिला होता. तोपर्यंत टाकी झाली रिकामी. लगेच पंप बघून वडली आत आणि परत केली टाकी फुल. चला मग आता भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये.